लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पूजेपासून. तर मग आता इथे काव्य आणि पार्थ गुरुजींचे आशीर्वाद घेत असतात. मग आता जीवा आणि नंदिनी सुद्धा आशीर्वाद घेतात गुरुजींचे. अखंड सौभाग्यवती भव असं म्हणतात गुरुजी. असेच सदैव एकत्र राहा. तर आता हे चौघे जण एकमेकांकडे बघतात हे ऐकून. गुरुजी, हल्ली इथे अष्टपती सौभाग्यवती भव असं वगैरे आशीर्वाद नसतात का, असं म्हणतो विक्रम गुरुजींना. आजकाल बऱ्याच लोकांना मुलं नको असतात. अहो काहींना लग्न पण नको असतं, डिवोर्स हवा असतो, असं म्हणतात गुरुजी. तर मग हे ऐकून मात्र ह्या चौकांना धक्का बसतो. त्यांना वाटतं जोडणं कठीण, मोडणं सोपं, पण तसं नसतं. तर आता इथे बसवत्या आणि रम्याला दाखवलंय. तर ह्या दोघी मात्र खूप हसत असतात जोरजोरात. आता अगं हसू नकोस ग, असं म्हणत असते तर रम्या बसवत्याला. मला पारची अवस्था बघून खूप वाईट वाटत होतं ग मग अशी, असं म्हणते आता रम्या. तर मग आता बसवत्या म्हणते, रम्या आता तुलाही माहितीये आपण दोघी पार्थला हसत नाही आहोत. त्या पार्थ आणि काव्याच्या ज्या डिवोर्सकडे वाटचाल चालू आहे ना, ती बघून आपण बघतोय आणि खुश होतोय, होय ना, असं म्हणते आता बसवत्या. मला एक सांग, असं म्हणते रम्या, पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे हे कळल्यापासून ना काव्याची चांगलीच तणतणली आहे. मागे मागे करते त्याच्या, पण पार्थ वळून सुद्धा बघणार नाही तिच्याकडे. चुकीच्या माणसाच्या इकोशी खेळली आहे ती. तिला वाटलं असेल मी कशी वागले तरी तो येईल माझ्या मागे मागे. आता कळेल तिला. पण जेव्हा कळेल ना तोपर्यंत हातातनं वेळ निघून गेलेली असेल, असं म्हणते वसवत्या. ती तर आधीच निघून गेलेली आहे, असं म्हणते रम्या. आणि खूप हसतात आता वसवत्या आणि रम्या. बघितलं नाहीस, पार्थ पूजेला बसायला नाही मग म्हणाला, पण मला माहिती आहे तसं का म्हणाला. त्याचं मन खातंय त्याला आतून. म्हणजे आपण डिवोर्स देत असताना सुद्धा नवरा बायको म्हणून पूजे कशी काय करणार असं वाटत असणार, असं म्हणते आता रम्या. खरंच ग, किती तळमळतोय ना बिचारा, असं म्हणते आता वसवत्या. काय ग, आता तू त्याला बिचारा म्हणतेस आणि मगाशी त्या काव्याला बिचारी म्हणालीस. अगं मुद्दाम म्हणाली मी, असं म्हणते वसवत्या. मुद्दाम का, असं म्हणते आता रम्या. म्हटलं जरा गाडी टाकून बघावी, ब्रेक लागतोय का ते. मला का वाटत होतं माहितीये का, पार्थ डिवोर्स देतोय हे सांगण्यापर्यंत त्याची गाडी जाईल म्हणून, पण गाडी त्याची हल्लीच नाही ना. मनात अजून दाबून ठेवलंय त्याने, असं म्हणते आता वसवत्या. ते मामा मामींमुळे दाबून ठेवलंय ग, त्यांना वाईट वाटू नये म्हणून दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतोय. हो, दुसऱ्याच्या मनाचा विचार करतोय. मग तुझ्या मनाचा विचार का नाही करतोय तो, असं म्हणते आता वसवत्या. तर मग आता रम्या म्हणते, करणार ना इथून पुढे आयुष्यभर, फक्त माझ्याच मनाचा विचार करणार बघ. बरोबर, असं म्हणते वसवत्या. वसवत्या येत आहे ना, असं म्हणते मानिनी. तर मग आता इथे वसवत्या आणि रम्या बाहेर शिरा घेऊन जातात. तर आता इथे प्रसादाचा शिरा ठेवते मानिनी देवासमोर. मानिनी, शिरा अप्रतिम झालाय, असं म्हणते आता वसवत्या. खात राहावा असं वाटतंय. खरंच हो ना, मामीच्या स्वभावाचा गोडवा शिरात उतरलाय असं वाटतंय. एवढा चांगला झालाय, तू मामाला विचार. ता मामा, असं म्हणते आता रम्या. चांगला? अगं चांगला काय, काय म्हणतेस बायको, मी तर 100% सांगतो. खास तुझा शिरा खाण्यासाठी हे खास सत्यनारायण येत असतील, असं म्हणतो आता विक्रम. अहो, असं म्हणते आता मानेने, तुम्हाला ना कधी कुठे काय बोलावं हेच कळत नाही, अति करता कधी कधी, असं म्हणते मानेने. काय काय का अति केलं मी, असं म्हणतो विक्रम. गुरुजींच्या समोर असं सगळं बोलणार आहात, असं म्हणते मानेने. त्यात काय झालं, मग गुरुजींना पण आवडलाच असेल शिरा, असं म्हणतो विक्रम. काय गुरुजी, मानेनी तुझ्या हाताच्या शिऱ्याला तोड नाही. खरंच सुनानो, सुगरण सासू आहे तुमची, तिच्याकडून शिकून घ्या शिरा करण्याचा, आणि पुढच्या 6 महिन्यात तिच्यासारखा शिरा करता आला पाहिजेत, असं म्हणतात गुरुजी. गुरुजी, अहो 6 महिने कशाला, 1 महिन्यात पण शिकतील की त्या दोघी. खरंय, 1 महिन्यात पदार्थ शिकू शकतात, पण त्यात गोडवा उतरवायला 6 महिने लागतील, असं म्हणतात गुरुजी. तर आता इथे पार्थ म्हणतो, बरं आई मी निघतो, अजून चेंज पण करायचंय ना, ऑफिसला जायला उशीर होतोय, असं म्हणतो तो. बरं, असं म्हणते मानेने. पार्थ, मी काय म्हणते, मी पण येऊ का तुमच्यासोबत, असं म्हणते काव्या. आय मीन तुम्हाला सोबत. तर आता इथे जीवा म्हणतो, नंदिनी इथे कार सर्व्हिसिंगला दिली आहे, बाईकवर सोडलं तर चालेल. तर नंदिनी म्हणते, हो काहीही चालेल, आता कशानेही फरक पडत नाही, असं म्हणते ते. तर आता पार्थ आणि नंदिनी तिथून निघून जातच असतात, तर गुरुजी थांबवतात आणि म्हणतात, तू काय विसरतेस का मानिनी, माफ करा, असं म्हणते आता मानिनी. 2 मिनिटं थांबा हं. काव्या आणि नंदिनी, तुम्ही थांबा प्लीज, आई ऑलरेडी उशीर झालाय, असं म्हणतो पार्थ. अरे पार्थ, 2च मिनिटं लागणार आहेत, गुरुजींनी सांगितलं होतं की नंदिनी आणि काव्याला काहीतरी करावं लागेल. काय काय करायचंय गुरुजी, असं म्हणते आता नंदिनी. तुमचं लग्न झालं
तेव्हा मंगळसूत्र तुम्ही उलटं घातलं होतं. पण आत्ता आजपासून तुम्हाला ते सरळ म्हणजे सुलटं करून घालायचं आहे असं म्हणतात गुरुजी. तर आता हे सगळे कपल्स एकमेकांकडे बघतात. तर आता पिहू म्हणते, पण मंगळसूत्र उलटं का घातलं होतं आणि आता सुलटं का करायचंय असं म्हणते पिहू. तर गुरुजी म्हणतात, अगं पूर्वीच्या काळी तुझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलींची लग्न व्हायची. मग त्या वयात आल्या की ते मंगळसूत्र सुलटं केलं जायचं. आजही तसंच आता नवरी घरात रुळली, घरातल्यांशी जोडली गेली, तर ती आता इथेच राहील आणि पुढच्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी ती तयार आहे, तेव्हा मंगळसूत्र सोलटं करतात असं म्हणतात गुरुजी. काव्या, नंदिनी, तुम्ही शहाण्या आहात, समंजस आहात, आपापले निर्णय घ्यायला समर्थ आहात, म्हणून मंगळसूत्र सरळ करायचं या असं म्हणतात गुरुजी. आणि मग आता त्यांना बसायला सांगतात, नंदिनी आणि काव्याला. तर आता काव्या आपल्या मंगळसूत्राकडे बघते आणि नंदिनी सुद्धा. तर आता त्या दोघी सुलटं करत असतात. तर मग गुरुजी म्हणतात, थांबा, असं नाही. तुम्हाला हे मंगळसूत्र कोणी घातलं होतं? तुमच्या नवऱ्याने ना? मग आजच्या दिवशी देखील तोच पुन्हा तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधेल असं म्हणतात गुरुजी. पार्थ, जीवा, या पुढे असं म्हणतात गुरुजी. अरे चला चला, या या असं म्हणतात विक्रम. आणि बसा म्हणतो विक्रम. तर आता जीवा आणि पार्थ बसतात जोडीने. तुमची बायको तुम्हाला हे मंगळसूत्र काढून देईन. ते सरळ करून तुम्ही परत तिच्या गळ्यात घालायचं आहे. तर आता इमोशनल सीन दाखवलाय सगळ्यांचा, म्हणजे चौघांचाही, की इथे काव्या मंगळसूत्र काढते तर पार्थ आपली टोपी वापस घालतो आणि आता ती ते मंगळसूत्र काढून देते पार्थच्या हातात. आणि इथे नंदिनी सुद्धा मंगळसूत्र काढते आणि जीवाच्या हातात देते. तर आता जीवा ते मंगळसूत्र घेतो. तर आता पार्थ सुद्धा मंगळसूत्र घेतो. तर आता जीवा मंगळसूत्र घालतो नंदिनीच्या गळ्यात. तर आता नंदिनीला आठवतं कसं घातलेलं असतो पहिला पण जीवा तिच्या गळ्यात मंगळसूत्र. ते सगळ्या जुन्या आठवणी आता तिला येतात आणि जीवा तिच्याकडेच बघत असतो आता. तर मग आता इथे काव्या आणि पार्थला सुद्धा तसंच दाखवलंय. तर आता पार्थ सुद्धा ते मंगळसूत्र सुलटं करतो आणि काव्याच्या गळ्यात घालतो. नेमकं ह्याच्याच दिवशी हे व्हायचं होतं सगळं. इथून बाहेर पडून कोर्टात जायचं आहे. ह्यांना कळलं तर काय होईल असं म्हणतो जीवा मनातल्या मनात. किती विचित्र आहे हे. डिवोर्स घ्यायच्या आधी मंगळसूत्र घालावं लागतंय असं म्हणतो पार्थ. तर त्याला पण आता जुन्या आठवणी येतात, कसं त्याने मंगळसूत्र घातलेलं असतं काव्याच्या गळ्यात. ते सगळं आठवतं त्याला. डिवोर्स पेपर्सवर सही केल्यावर पार्थना माझ्या गळ्यात परत मंगळसूत्र घालावं लागतंय. काय सुरू आहे हे आमच्याबरोबर? नियती मस्करी करते की हे गोड चेष्टा करताय, गुरुजी चेष्टा करतायत. तर आता जीवा घालतो मंगळसूत्र नंदिनीच्या गळ्यात पहिला आणि मग आता पार्थ सुद्धा घालतो काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र. तर आता इथे काव्या रडत असते आणि तिथे नंदिनी सुद्धा. पार्थ सगळ्यात जास्त रडत असतो पण. तर आता नंदिनी आपलं मंगळसूत्र बघतच असते हातात घेऊन. तर आता नंदिनी म्हणते मनातल्या मनात की गुरुजींना तर सगळंच माहीत असतं ना, मग हे सगळं त्यांना माहीत असेलच ना की आम्ही कुठे जातोय ते. तर आता इथे कुटुंब न्यायालय मुंबई असं दाखवलंय. तर आता इथे काव्या आणि पार्थ मात्र वकीलकडे येतात आणि इथे नंदिनी आणि जीवा सुद्धा येतात वकिलाकडे. तर आता इथे नंदिनी जीवाचे वकील म्हणतात, तर तुम्हाला डिवोर्स हवाय? हो असं म्हणतो जीवा. अरे वा, तुम्ही खूप डेस्परेट आहे वाटतं असं म्हणतो जीवा. असो, काय नाव काय तुमचं? जीवा नंदिनी देशमुख. तर आता जीवा म्हणतो जीवा नंदिनी देशमुख, सॉरी ते जीवा विक्रम देशमुख असं म्हणतो जीवा. आय होप आता करेक्ट सांगितलं असेल तुम्ही असं म्हणतो आता वकील. आणि तुम्ही असं म्हणतो आता वकील. नंदिनी जीवा. तर आता नंदिनी सुद्धा थांबते म्हणता म्हणता नंदिनी जीवा देशमुख असं म्हणते मग ते. सॉरी, ॲक्च्युली इट्स ओके असं म्हणतात वकील, मला सवय आहे. काय आहे, डिवोर्सला आलेल्या प्रत्येक मुलीचं असंच होतं. बरं मग किती वर्ष झाली लग्नाला? तर आता इथे काव्या आपल्या वकिलाला सांगते की लग्नाला 1.5-2 महिने झाले असतील. बी प्रिसाईज, 1.5 की 2 असं म्हणते ती बाई. कोणी मोजले तसं म्हणते आता काव्या. 1 महिना 28 दिवस असं म्हणतो आता पार्थ. अरे वा, नवऱ्यांना जिथे लग्नाच्या तारखा आणि अॅनिव्हर्सरी सुद्धा लक्षात नसतात, तिथे यांना लग्नाचा अचूक पिरियड सुद्धा माहितीये. तुम्ही स्वतःला अगदी खूप लकी समजायला हवा हा. असा रिअल क्वालिटी नवरा मिळणं खूप कठीण आहे असं म्हणते ती वकीलबाई. तर आता काव्या पानकडे बघतच बसते. सॉरी असं म्हणते काव्या. ओ सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे तुम्ही लकी आहात असं तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही आज इथे माझ्यासमोर का बसला असतात नाही का असं म्हणते आता वकीलबाई. मिस्टर पार्थ, तुम्ही किती दिवस संसार केलात हे तुम्हाला नेमकं लक्षात आहे, मग तरीही आता हा संसार नको का
नकोसा का झालाय तुम्हाला असं म्हणतात त्या वकीलबाई. अहो संसार झालाच कुठे असं म्हणते नंदिनी आता आपल्या वकीलला. बरोबर 1 महिना 28 दिवसांपासून आम्ही सोबत राहतोय. पण सोबत राहण्याने संसार होत नाही. सोबत केल्याने संसार होतो असं म्हणते नंदिनी. आणि जीवा तिच्याकडे बघतच असतो आता. अच्छा म्हणतात गुरुजी. म्हणजे नवरा बायको म्हणून तुमचं एकमेकांसोबत सोबत करणं, सोबत जगणं हे तुम्हाला नकोसं झालंय. नाही, नात्यामध्ये खंत आहे असं तेव्हाच वाटतं जेव्हा नातं दोन्ही बाजूनी निर्माण होतं असं म्हणते आता नंदिनी. आमच्यात नवरा बायकोचं नातं कधी निर्माण झालंच नाही. निर्माण झालं ते फक्त बंधन. 1 महिना 28 दिवसानंतर तुमचा संसार तुम्हाला बंधन वाटतो असं म्हणतात वकील. तर आता नंदिनी म्हणते दुर्दैवाने हो असं म्हणते नंदिनी. आणि ह्या बंधनातून मुक्त होण्यासाठीच आम्ही कोर्टाची पायरी चढलो असं म्हणते आता नंदिनी. खरं तर मला माझ्या बायकोसोबत मला कोर्टाची नाही तर मंदिराची पायरी चढायची होती. पण भक्ती आणि लग्न मारून मोठं नाही करता येत. त्यामुळे आम्हाला डिवोर्स देऊन टाका म्हणजे आम्हाला एकमेकांचा त्रास नको असं म्हणतो होता पार्थ. काय त्रास होतोय तुम्हाला असं म्हणतात वकील. त्रास म्हणजे असं म्हणतो पार्थ. अहो त्यांना पण बोलू द्या असं म्हणतात वकील. बोला मिसेस काव्या काय त्रास होतोय असं म्हणते ती बाई. अहो बोला ना, सांगा तुम्हाला काय त्रास होतोय. हे बघा मिसेस काव्या तुम्हाला मिस्टर पार्थमुळे तुम्हाला काय त्रास होतोय हे तुम्हाला सांगावं लागेल असं म्हणते ती वकील बाई. अहो काय झालंय सांगा असं म्हणते ती. कारण तर सांगावंच लागेल ना, नाहीतर कारणांचा विचार करून या पुढच्या तारखेला असं म्हणते ती बाई. पुढची तारीख नको सर असं म्हणते नंदिनी तिच्या वकीलला. काय आहे मला असं पुन्हा पुन्हा कोर्टाची पायरी चढायची नाहीये. मला लवकरात लवकर ह्यांच्यापासून सुटका हवी आहे असं म्हणते नंदिनी. तुम्ही इतक्या त्रसलेल्या का आहात असं म्हणतो तो माणूस. म्हणजे तुमचा शारीरिक किंवा मानसिक छळ करतात का हे असं म्हणतात आता लॉयर. नाही नाही असं काही नाही आहे असं म्हणते नंदिनी. मग काय प्रॉब्लेम आहे असं म्हणतात आता लॉयर. तर मग आता जीवा म्हणतो 1 मिनिट काय म्हणताय तुम्ही. मी हुंडा घेणारा वाटतो का तुम्हाला. वाटायचं काय त्यात असं म्हणतात लॉयर. वाटायचं काय त्यात म्हणजे असं म्हणतो जीवा. मी खरंच तुम्हाला हुंडा घेणाऱ्यापैकी वाटतो का असं म्हणतो जीवा. मी माझ्या वाटणीचं काय असं म्हणतोय. काय खूप केसेस येतात कोर्टामध्ये त्यामध्ये क्रेडिटेबल गोष्टी बघायला आणि ऐकायला मिळतात. काय विचारणं माझं काम आहे ना. आणि हुंडा कुठल्याही स्वरूपातला असू शकतो. मॅडम तुम्ही बोला. काय वाईक मागितली काय आणि सोन्याची चेन वगैरे. अहो असं काहीच नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. मग कुठल्या गोष्टी काही जबरदस्ती करतात का हे. अहो अजिबात असं काय नाही आहे. म्हणजे बाहेर ह्यांचं कुठे अफेअर आहे का असं म्हणतात आता लॉयर. अच्छा असं म्हणतात आता लॉयर. म्हणजे लग्न झालं असतानाही अफेअर सुरू आहे तर ह्यांचं असं म्हणतात लॉयर. नाही नाही सर अहो काय तुम्ही मगासपासून काय बोलताय. असं काहीच नाही आहे सर असं म्हणते नंदिनी. हे बघा तुम्ही म्हणताय तसं काहीच नाही आहे. मला त्यांच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हो असं म्हणतो होता लॉयर. मग तुम्हीच सांगा मिस्टर जीवा प्रॉब्लेम यांच्यात आहे का. बोला असं म्हणतात लॉयर. कोणामध्ये तरी काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणूनच तुम्ही इथे डिवोर्स घ्यायला आलात ना असं म्हणतात होता लॉयर. असं तुम्ही इतका विचारित करून आलात. सांगा पटापट सांगा काय कारण आहे ती पटपट सांगा असं म्हणतात होता लॉयर. कारण काय सांगायचं आहे असं म्हणते आता काव्या आपल्या लॉयरला. हे खूप जोरजोरात घोरतात असं म्हणते आता काव्या. घोरतात म्हणून डिवोर्स हवाय असं म्हणते ती वकीलीनबाई. हे काय कारण झालंय मिसेस काव्या. अहो असं जर झालं ना तर देशातल्या 80% जोडप्यांचा पहिल्या रात्रीच डिवोर्स होईल असं म्हणते ती. अहो माझ्या घरी येऊन बघा सगळे घोरतात. मला तर अख्ख्या कुटुंबाशीच डिवोर्स घ्यायला हवा. तर आता काव्या म्हणते नाही तुम्ही कारण विचारलं म्हणून मला जे आधी आठवलं ते मी सांगितलं असं म्हणते काव्या. अहो तुम्ही डिवोर्स घ्यायला आलात आणि डिवोर्स घेण्याची कारणं तुम्हाला आठवावी लागतायत म्हणजे कमालच आहे असं म्हणते ती बाई. तुम्हाला नक्की डिवोर्स हवा आहे की एकमेकांपासून पळताय फक्त असं म्हणते ती बाई आता वकिलीन बाई. तर आता काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघतात. तर आता काव्या म्हणते नाही नाही असं काय कारण नाही असं अजिबात नाही आहे. कारणं आहेत ना असं म्हणते काव्या. नाही आणि मुळात ह्यांच्या घोरण्याचा मला त्रास होतो हा कारण इनाफ का असू शकत नाही. इनाफ असू शकतं असं म्हणते वकिलीनबाई. पण नेमकं काय कारण आहे हे नको काय मेन्शन करायला. म्हणजे मिस्टर पार्थ घोरतात म्हणून तुमची झोप होत नाही असं आहे का असं म्हणते ती बाई. अहो झोपेचं नाही हो एवढं काही असं म्हणते आता काव्या. ह्यांच्या घोरण्यामुळे माझा अभ्यास नीट होत नाही. डिस्टर्ब होते मी असं म्हणते काव्या. देन दॅट्स
अ सिरियस इश्यू असं म्हणते आता लॉयर. हां, म्हणजे हे घोरतात हे कारण स्ट्रॉंग असू शकतं ना डिव्होर्ससाठी? असं म्हणते काव्या. अर्थात असं म्हणते आता लॉयर बाई. अहो, हा पण एक प्रकारचा मानसिक छळच आहे म्हणा ना, असं म्हणते ती लॉयर बाई. अहो, घोरणं हा मानसिक छळ कसा काय असू शकतो? असं म्हणतो आता पार्थ. असू शकतो मिस्टर पार्थ असं म्हणते आता लॉयर. मिसेस काव्या तुम्ही सांगा अजून काय प्रॉब्लेम आहे? तर आता इथे जीवाला पण सेम प्रश्न विचारतो त्यांचा लॉयर. तर आता नंदिनी म्हणते प्रॉब्लेम आहे ना. ती सतत सारा आवडत असते. सतत, सतत म्हणजे? सतत म्हणजे सतत असं म्हणतो जीवा आता. ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, पहाटे हिला सगळीकडे फक्त आणि फक्त पसारा दिसत असतो आणि हिला तो आवरायचा असतो. असं म्हणतो आता जीवा. मग हे चांगलंच आहे की असं म्हणतात लॉयर. म्हणजे हा प्रॉब्लेम कसा असू शकतो? प्रॉब्लेम आहे असं म्हणतो आता जीवा. कारण मला पसारा आवरलेलं आवडत नाही आणि हिला सगळं आवरून ठेवायचं असतं आणि मला तेच आवडत नाही असं म्हणतो आता जीवा. अजबच आहे सगळं असं म्हणतात आता लॉयर यांचे. म्हणजे त्याच्याकडे खायचे चणे आहे, त्याच्याकडे दात नाही. ज्याच्याकडे दात नाही त्याच्याकडे चणे आहेत. मॅडम मी माझ्या बायकोला तुमच्या घरी ट्रेनिंगला पाठवतो असं म्हणतात आता ते लॉयर. प्लीज तिला या सगळ्या गोष्टी आवरण्याच्या गोष्टी जरा समजून शिकवा तिला जरा असं म्हणतात ते लॉयर. हो म्हणजे काय मला टापटीपणा आवडतो ना आणि माझी बायको म्हणजे तिचं नाव खोडून मिसेस पसारेवालाच ठेवतो असं म्हणतात आता लॉयर. तर ते नाव ऐकून आता जीवा आणि नंदिनी एकमेकांना बघतात. कारण नंदिनीने जीवाचं नाव पसारेवाला ठेवलेलं असतं ना आणि त्या नावाने सेव्ह केलेलं असतं. तर आता सगळ्यात जुन्या गोष्टी त्यांना आठवतात. हे काय कशाने नाव सेव्ह केलंस माझं असं विचारलेलं असतं ना पूर्वी जीवा. तर आता पसारेवाला सेव्ह केलेला असतं नंदिनीने. तर आता ते त्यांना आठवतं. असंच हो म्हणलेली असते नंदिनी त्यावेळी. तर आता आजचा एपिसोड मात्र इथेच संपतो. तर आता इथे बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर मग आता इथे दाखवलंय की रम्या म्हणते वसू आत्याला की मी आणि पार्थ बाजूबाजूला बसतोय आणि त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे असं होईल का? तर गुरुजी म्हणतात असंच होणार आहे. तर आता रम्या म्हणते मला आता खात्रीच पटली आहे की माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे. आय एम सो एक्सायटेड असं म्हणते रम्या आता. पण असं म्हणतात आता गुरुजी. मग आता इथे पुढे दाखवलं आहे की कायद्यानुसार तुम्हाला डिव्होर्ससाठी किमान 6 महिने तरी एकत्र राहावं लागेल किंवा ही तुमच्या नात्याची शेवटची संधी समजा असं म्हणून आता त्यांचे वकील त्यांना सांगतात. दोन्ही जोडप्यांच्या वकिलांनी हे सांगितलेलं असतं त्यांना. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.